बियाण्याची गोष्ट. एका खेड्यात गणू नावाचा एक शेतकरी राहत होता. साधा होता, प्रामाणिक आणि मेहनती. पण त्या वर्षी पावसाने थोडासा उशीर केला. गणूच्या शेतात काम करण्यासाठी तयारी झाली होती, पण अजूनही पेरणी बाकी होती. एक दिवस तो घरातील जुन्या कोठड्यातून बियाण्याची पिशवी घेऊन आला. पिशवी उघडली आणि त्याने हातभर बियाणं घेतलं. त्या बियाणामध्ये एक लहानसं, बारीकसं, किंचित काळपट रंगाचं बियाणं होतं. बाकीची सगळी बियाणं ठणक, चमकदार आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. गणूनी बियाणांना म्हणाला, तुम्ही सगळ्यांना मी शेतात टाकणार आहे. तुमच्या अंगावर माती येईल, पाऊस पडेल, ऊन लागले, पण त्यातून तुम्ही उगवाल. एक दिवस तुमचं झाड होईल, फूल द्याल, फळ द्याल आणि माझं पोट भरेल. सगळी बियाणं आनंदाने हसली, पण एक बियाणं मात्र थरथरू लागलं. ते हळू आवाजात म्हणालं, मला जमिनीत गाडून जाणं नको आहे. अंधार होईल, दमटपणा येईल, कीडक त्रास देतील, कदाचित मी मरून पण जाईन. मी इथे पिशवीत सुरक्षित आहे, मग का जावं मी जमिनीत? बाकीचे बियाणं त्याला समजावू लागली, अरे भिवू नकोस. हो, जमिनीत थोडं कठीण असतं, पण तेथूनच आपलं खरं जीवन सुरू होतं. पिशवीत पडून राहिलं तर आपल्याला काहीच अर्थ नाही. खरी क्षमता तर जमिनीतच उमलते. मग ते लहान बियाणं म्हणालं, मला सुरक्षित राहायचं आहे. मी अंधार, माती, पावसाच्या थेंबांना घाबरतो. मला तिथे जायचंच नाही. गणू शेतात गेला. त्यानं सारं बियाणं मातीमध्ये टाकले. ते लहान बियाणंही गणूच्या हातातून निसटून शेतात पडलं. त्याला नाईलाज झाला. मातीने त्याला झाकून टाकलं. जमिनीखाली अंधार दाटला. लहान बियाण्याला खरंच भीती वाटली. हे काय, इतका अंधार, इतकी जड माती, मी कसं टिकणार? थोड्या दिवसात पाऊस आला. पाण्याचे थेंब जमिनीत शिरले. बियाणं ओली झाली. त्यांच्या कवचाला तडे जाऊ लागले. बियाणं घाबरून म्हणाले, अरे देवा, मी तर तुटलोय, माझं कवच फुटलंय. हेच का शेवट? पण त्या फुटलेल्या कवचातून एक नाजूक हिरवा अंकुर बाहेर डोकावू लागला. त्या क्षणी बियाण्याला जाणवलं, अरे हे संपणं नाही, ही तर खरी सुरुवात आहे. अंकुर जमिनीखालून वर सरकू लागले. मातीचे अडथळे आणले, पण त्यांनी हळूहळू ढकलून मार्ग चांगला केला आणि त्याला किडे चावू लागले, पण त्यांनी हार मानली नाही. काही दिवसांनी तो अंकुर मातीबाहेर आला आणि त्याला पहिल्यांदाच सूर्यप्रकाश दिसला. सूर्याने जणू त्याला मिठीच मारली. स्वागत आहे माझ्या लेकरा, तू अंधारातून प्रकाशाकडे आलास. आता तुझा प्रवास अजून सुंदर होईल. अंकुर आनंदाने थळत आला. त्याला आता स्वतःचं आयुष्य उमजायला लागलं. काळ जसा जसा गेला, अंकुर झाड बनत गेला. वारा त्याला वाकवत होता, कधी पाऊस त्याला जड करून खाली झोपवत होता, पण कधी उन्हाची कडक किरणं त्याच्या पानांना करपवत होती. पण त्या सगळ्या कठीण परिस्थितीत झाड मजबूत होत होतं. एका दिवशी त्याच झाडावर पहिलं फूल उमटलं. सुगंध दरवळू लागला. लोक येऊन म्हणाले, वाह, किती सुंदर फूल आहे. झाड आनंदित झालं. त्याला आठवलं, जर मी पिशवीतच राहिलो असतो तर आज हा आनंद कधी अनुभवलाच नसता. काही महिन्यातच झाडावर फळं लागली. गावकरी ती खाऊन तृप्त झाली. पक्षी, खारी, जनावरं सगळ्यांनी झाडाची फळं खाल्ली. कोणी सावलीत विसावलं, कोणी फांद्यांवर झोपलं. झाड विचारू लागलं, मी भीतीतून वाचलो, पण त्याच भीतीने जर मला अडवलं असतं तर हे सगळं देऊ शकलो नसतो का? माझ्या अस्तित्वाचा उपयोग झाला नसता. गोष्टीचा बोध काय होतो माहिती आहे का? त्या छोट्या बियाण्यानं शिकवलं, भीती आपल्याला रोखते, पण धाडस आपल्याला पुढे नेतं. भीती ना आपल्याला रोखते, पण धाडस आपल्याला पुढे नेते. अंधार, संघर्ष, वेदना हे शेवट नसून नवीन सुरुवातीचा पाया असतात. सुरक्षिततेच्या कवचात राहणं सोपं असतं, पण त्याने वाढ होत नाही. जोखीम घेतल्याशिवाय फळ येत नाही. आपली किंमत जगाला तेव्हाच कळते जेव्हा आपण आपल्या भीतीवर मात करून पुढे जातो. अंतिम विचार, आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच भीती असते. अपयशाची, नाकारलं जाण्याची, संघर्षाची, पण खरी प्रगती त्या भीतीच्या पलीकडे आहे. जर एक छोटंसं बियाणं धाडस करून झाड होऊ शकतं, तर आपण का नाही? सांगा बरं, बरोबर ना?